चांगलं क्रिकेट दाखवलं, क्वालिटी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. परंतु काल जे झाले ते विसरत तुम्हाला आत्ता काहीतरी नाविन्यपूर्ण करावं लागेल. चामुंडा डुक्टन संघाचे दोन फलंदाज ब्रँड ऑफ मासवण, एका बाजूला पराग दानवा तर एका बाजूला कैलास, ज्याने शेवटच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा शिक्का इथे खोलला. दिलीपजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 500 रुपयाची भरीव देणगी. धन्यवाद दिलीप भोईर साहेब, तुमच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी हे मात्र हातभार लागतात. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे. ज्या अनुषंगाने आमचे सर्वच इथे आमचे स्पॉन्सर येत आहेत, प्रमुख मान्यवर येत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 चांद लेगले जातात. तर दिलीप सरांना विनंती करतोय की साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा मात्र देणार आहोत, ज्याने मात्र फायपर खोलला प्रथमेश याच्या माध्यमातून. तर या दिलीप साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. गुटना टेक और ये चौकार देख असं म्हणायला हरकत नाही. अतिशय चांगला फटका आलाय, चौकार 4. तर आदरणीय सन्मान्य दिलीपजी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, ज्याने मात्र पंजा खुल्ला फायफर मात्र आपण पाहतोय 5 विकेट सॉल जो बघायला मिळाला त्याच्यासाठी मात्र इथे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया मॅचकडे. चामुंडा डुक्टन बॅटिंग करतोय, एका बाजूला पराग, एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच कैलास, एक चांगलं तुल्यबळ खेळाडू. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पराग दानवा. सर्वाधिक बिझी शेड्यूल क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे मात्र कुणाचे असतील. भरपूर मागणी या खेळाडूला, मासवण विभागातून बिलॉंग करणारा अर्थात पराग. आणि प्रत्येक सॅटर्डे संडेची मात्र संध्याकाळ त्याचा व्हॉट्सअप स्टेटस बिझी अर्थात आपण पाहू शकाल पराग दानवा. जिथे जाल तिथे चॅम्पियन पद, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, टॉप 4 मध्ये असणारा संघ मासवण या संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेचा चेंडू तर आपण पाहू शकाल आदरणीय सन्मान्य सुभाषजी जाधव साहेब देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. मी मनसूर यांना विनंती करतोय, मनसूरजी या, तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण मुख्य व्यासपीठावर स्वागत करणार आहोत सुभाषजी जाधव सरांचा. तर मनसूर भाई या, तुमच्या शुभ हस्ते आपण मात्र स्वागत इथे करणार आहोत. मायाचं प्रत्येक पुष्प देऊन सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होईल. यावेळी 7 चेंडू देखील वाईट, पण अक्षय नाईक वळतायत आणि ज्यांनी मात्र कळवलं की हा चेंडू वाईट आहे. जिथे धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7. मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतील. प्रमुख मान्यवरांनी इथे गजबजून गेलेलं आमचं हे मुख्य व्यासपीठ, अगदी मुख्य मान्यवरांचं मात्र इथे मांदियाळी बघायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थाने या सकाळच्या सत्राला एक आणखीन चांगलं असं मात्र एक वळण प्राप्त होत आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. युवा किंग सज्जनपाडा विरुद्ध चामुंडा डुक्टन यांच्यातला मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस ऑन साईडला पराग जाधवचा फटका, पराग दानवाचा फटका फसलाय. आणि जिथे जर आपण पाहिला तर पराग हताश, हतबल आणि निराश मनाने परततोय तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन, फलंदाज पराग बॅक टू द डगआउट गॉन. जाऊया मॅचकडे, जिथे स्कोर कार्डला जर आपण पाहतोय 4 चेंडू आणि या धावसंख्या फलकावरती 7 लागली जाते. 1 विकेट देखील मिळाली. यावेळी शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फटका मात्र फसला आणि योगेश धडपी पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा चष्मा घालून इथे मात्र परत त्यात. विकेटचं पतन, फलंदाज योगेश धडपी बॅक टू द डगआउट गॉन. Yeah.
जाऊया मॅचकडे. नवीन बॅटर मात्र उमेश दाखल झालेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 2 गडी बाद झाले आणि अगदी महत्त्वपूर्ण गडी बाद झाले. फलकावरती धावसंख्या मात्र आपण पाहतोय 7 वरती जाऊन पोहोचली. महेंद्रसिंग मानसिंग धोनी 7 जुलै 1987ला खऱ्या अर्थाने या खेळाडूचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ज्या खेळाडूनं भारताला तिन्ही ICC इव्हेंटच्या ट्रॉफी जिंकवून दिल्या. 2007चा T20 वर्ल्ड कप, 2011चा 50 ओव्हर्स ODI वर्ल्ड कप, तदनंतर 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय MS धोनी हा कर्णधार पुन्हा होणं नाही, हा खेळाडू पुन्हा होणं नाही. गोलकीपर मात्र आपण पाहतोय व फुटबॉलचा होता. तिथून मात्र शाळेतल्या शिक्षकांनी मात्र त्यांना संधी दिली क्रिकेटमध्ये किपिंग करायची. तिथून मात्र विकेट किपर भूमिका साकारली. चांगलं क्रिकेट मात्र आपण पाहतोय. ओव्हरऑल क्रिकेट देखील भरपूर चांगले खेळले. तिथून जर आपण पाहिलं तर भारताला रिप्रेझेंट केलं आणि काही कमालीचं क्रिकेट राहिलं. एक चांगला उत्कृष्ट यष्टीरक्षक, सर्वाधिक जास्त वेगात यष्ट्या उद्ध्वस्त करणारा यष्टीरक्षक राहिला. एक उत्कृष्ट सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, जगातील सर्वाधिक उत्कृष्ट कर्णधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, अर्थात महेंद्रसिंग धोनी हा खेळाडू पुन्हा होणार नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आपण एक सुंदर रीतीचं क्रिकेट पाहतो ज्यामध्ये आपण पाहू शकाल MS धोनी यांचं नाव असतं, सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव असतं, विराट कोहली यांचं नाव असतं, रोहित शर्मा यांचं नाव असतं. सर्वच खेळाडू जे मात्र भारतापर्यंत खेळणं, भारताला रिप्रेझेंट करणं ऐऱ्या गैऱ्याची कामं नाही, ज्याच्यासाठी भरपूर परिश्रम आहेत, भरपूर कष्ट आहेत, तदनंतर मात्र मिळालेलं फळ हे भारताला रिप्रेझेंट करण्याचं असतं. यावेळेस चेंडू पंचांनी बोट उचललाय, हात उचललाय आणि नशिबानं देखील साथ दिली फलंदाजांची. जरी 2 फलंदाज बाद झाले परंतु इथे गोलंदाजानं दिली संधी. एक नो चेंडू आला, बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगानं मात्र जर आपण पाहिलं तर 9+4 म्हणजेच 10-5 येणारा आगामी काळातला चेंडू हा मात्र फ्री हिटचा बघायला मिळेल. पाहूया फ्री हिट कुठल्या रीतीने मात्र खेळ केला जाईल बघा नीट, कारण येतोय फ्री हिट. यस, विवेक दवणे यांनी मात्र फलंदाजाला मुभा दिली. यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला, अगदी तंत्रशुद्ध फटका. क्रिकेटचं एक देखणं क्रिकेट पाहायला मिळालं, क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं फटक्याच्या माध्यमातून. भरपूर काही ताकद लावली नाही, इथून मात्र एक फक्त पुश आणि खुश असं क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या 2ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. या धावसंख्येवरती अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे 2 फलंदाज शामुंडा डुक्टन या संघाचे बाद झाले. परागला बाद व्हावं लागलं, योगेश धडपी यांना बाद व्हावं लागलं, परंतु उमेश आणि कैलास या जोडीला मात्र आता इथून मैदानाच्या आतमध्ये थांबणं भरपूर गरजेचं आहे. चेंडू मात्र आपण पाहतोय मिड ऑनला, जिथे मात्र आपण पाहतोय एका रुळावर 2 गाड्या, ऍक्सिडेंट निश्चित, समन्वय दोघांमधला संपला, कोऑर्डिनेशनची भूमिका संपली, टॉक टाइमचा रिचार्ज संपला आणि इथे मात्र आपण पाहू शकाल संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्या कारणाने इथे आपण पाहतोय डिस्कनेक्ट झाले, गॉन. बॅटिंग करणाऱ्या संघांना विनंती करतोय की आपला एका 12th मॅन इथे येणं गरजेचं आहे. फराक दानवा तुम्हाला विनंती असेल की प्लीज या, तुम्हाला विनंती करतोय की यायचं आहे. आपण इथे 12th मॅन
तर यावेळी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावरती, जर आपण पाहिल्या तर धावसंख्या जाऊन पोहोचेल त्या म्हणजेच आत्तापर्यंत 17 धावा आणि 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे, जिथे षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला आणि 4 गडी बाद अशी स्थिती चामुंडा डुक्टण या संघाची. कैलास यानं मात्र तग धरून उभा आहे आणि त्याला महत्त्वपूर्ण कामगिरी करणं तेवढीच गरजेची भूमिका आणि जी मात्र भूमिका ज्याने मात्र खऱ्या अर्थानं पार पाडली. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती येणाऱ्या काळात आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे. चामुंडा डुक्टण विरुद्ध युवा किंग सज्जनपाडा यांच्यातलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. आई एकविरा विरुद्ध JSR स्पोर्ट्स हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र पुढचा असणार आहे. आजच्या दिवसात 8 सामन्यांचं शेड्यूल आपण भरपूर अगदी चांगल्या रीतीने पाहतोय. 17 धावा धावफलकावरती, 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे. जबाबदारीने खेळ मात्र स्वीकारावा लागेल, तो म्हणजेच महेश आणि कैलास या 2 खेळाडूंना. कारण क्रिकेटचा खेळ हा सांघिक आहे, फक्त एकटा खेळाडू तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात जिंकून देऊ शकत नाही. तर 11 जणांचा मेळ एकत्रित जमेल, 11 जणांची मेहनत एकत्रित करून आपण क्रिकेटचा हा खेळ सक्सेस करू शकता. जाऊया मॅचकडे. गोलंदाज होतील तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळीस फटका भरपूर काळ हवेत, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू स्क्वेअर लेग शॉटमध्ये आहे, जिथून मात्र आपण पाहतोय लॉंग लेगचा खेळाडू पुढे सरसावला, ज्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण पाहिली तर 18. विराट प्रेम कोहली याच्या आठवणीतला क्रमांक 18, ज्याच्या काळात देखील भरपूर ज्याच्या आयुष्यात कठीण काळ राहिला, ज्याने मात्र खूप चांगल्या फॉर्ममध्ये ते आता आहेत, परंतु 3 वर्ष त्यांना त्या गोल्डन फॉर्मची वाट बघावी लागली. 1121 दिवस आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांना एक लॉंग वेटिंग राहिली त्यांचं 71वं शतक शोधण्यासाठी. म्हणजेच मनुष्य कुठलाही असो, मग तो मोठा असो छोटा असो, प्रत्येक मनुष्याच्या काळात आयुष्यात कठीण काळ आहे. ज्या कठीण काळावर तुम्ही मात करून कसं एक चांगला विजयाचा मार्ग शोधता, ही खूप महत्त्वाची भूमिका. त्या कठीण काळात न कंटाळता न डगमगता जिथून मात्र चांगल्या दिवसांची वाट बघणं ही भूमिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्या चांगल्या दिवसांची वाट बघण्याकरिता तुमच्यातली असलेली गुणवत्ता, जे तुमच्या अंगीकृत जे गुण आहेत ते दाखवत राहायचे. येणारा दिवस येणारा काळा तुमचाच आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20. या धावसंख्येवरती 3ऱ्या षटकाचा खेळ चालू झाला आहे आणि 3ऱ्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 3 चेंडूंचा. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट येतोय. यष्ट्यांच्या मागे गणेशजी बुंधे आपल्याला पाहायला मिळतात. एक अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी मात्र भरपूर परिश्रम आयोजक मंडळीने घेतली, अर्थात राहुल दानवा यांचं नाव मी स्पेशल घेईन, ज्यांनी मात्र भरपूर परिश्रम घेतलेले आहेत. आज सूर्या गट हे मात्र जर आपण पाहू शकाल, हा गट जर आपण पाहू शकाल तर अर्थात राहुल दानवा यांचे भरपूर परिश्रम आहेत त्याच्या मागे. चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक मात्र स्वतः गोलंदाज पोहोचतात, परंतु इथे चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. विकेटचं पतन होईल का, फेकी स्वेअर राहिली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर बघता बघता 2 डावा पूर्ण झाल्या. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. म्हणजेच येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 22 वरती 4 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या काळात आणखीन चेंडूंचा खेळ बाकी आहे, तो म्हणजेच एक सुंदर रीतीचा खेळ चालू आहे. पाहूया येणाऱ्या काळात अजून चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळून दाखवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आकाशला मात्र आपण पाहतोय. यावेळी हा देखील चेंडू वेगवान होता, जिथे समोरच्या दिशेने या चेंडूला दिशा दिली. सिंगलमध्ये मात्र आपण पाहतोय इथून कन्वर्ट होत आहे. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ अनिकेत यांना आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाठीची आई, येल जायली पाठीची. उडगोवर आलेली येल जायली तुझे आरतीची. उडगोवर आलेली येल जायली तुझे आरतीची. उडगोवर आलेली येल जायली तुझे आरतीची. आई उडगोवर आलेली येल जायली तुझे आरतीची.
तर जाऊया मॅचकडे, जिथे चौथ्या षटकाचा मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि विकेटचा पतन. मोठा फलंदाज कैलास बॅक टू द डगआउट डॉन. तर जाऊया मॅचकडे, जिथे चौथ्या षटकाचा खेळ देखील चालू झालाय. 24 धावा आणि 5 गडी बाद. अर्धा संघ कोळमडलाय. चामुंडा डुक्टन या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर चेंडू तुमच्याकडे असतील. या षटकातले 4 भरपूर चांगलं क्रिकेट खेळून दाखवणं गरजेची भूमिका असेल, कारण कैलास गेलाय, पराग बाद झालाय, योगेश दडपी बाद झालेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकाल हे दिग्गज खेळाडू बाद झाल्यानंतर देखील आता खेळाला सावरणं हे तुमच्या हातात आहे. मिळालेली संधी, संधीचं सोनं. संधी हा शब्द भरपूर मोठा आहे. ज्याने मात्र ती संधी साधली आणि संधीचं सोनं केलं तर तो खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान म्हणून ठरला जातो. परंतु येणाऱ्या काळात त्या संधीचं सोनं करावं लागेल. फलंदाज महेश एका बाजूला तर शैलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज होतात तयार. जिथे धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 29 धावा. चौकार मात्र आला. या चौकाराच्या सहाय्यानं मी म्हटल्याप्रमाणे संधी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ज्या संधीचं मात्र तुम्हाला सोनं करावं लागेल आणि अगदी शब्द कानावर घेत असताना स्वतःला पुन्हा एकदा प्रूव्ह केलं. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर आत्तापर्यंत 29 या धावसंख्येवरती धावा जाऊन पोचतील. 29 चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आत्तापर्यंत 3. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळी 7 चेंडू देखील चांगला. तर जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आतापर्यंत चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 4 चेंडू देखील फेकून झालेत. हा चेंडू देखील चांगला. पंचांकडे मात्र आपण पाहतोय दाद मागितली. पंच मात्र सांगतात की नॅट. आज आपण पाहतोय यष्टीरक्षण बुंदे, गणेश बुंदे भरपूर मेहनत करतात. कालचा दिवस थोडासा नाराज राहिला कारण संघाचा परफॉर्मन्स हवा तसा झाला नाही. परंतु आज 3 फेब्रुवारी आजचा दिवस शनिवारचं मात्र आपण पाहतोय आज बजरंग बली अंगामध्ये आहे की काय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भरपूर मेहनत करतायत. बॅटिंग करत असताना देखील, गोलंदाजी करत असताना देखील चेंडू डाऊन द टोस आला. आपण पाहू शकाल 11 फुटर्सचा चेंडू पाहायला मिळाला. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. 4 षटकांचा खेळ संपला. 29 धावा फलकावरती आणि 5 गडी बाद. अशी स्थिती चामुंडा डुक्टन या संघाची. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रथमेश येत आहेत. यावेळी जर आपण पाहिलं तर प्रथमेश यांनी मात्र चांगला चेंडू हाताळला होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडूचा इथे मात्र समाचार घेता येत नसताना आपण पाहतोय थोडंसं परिश्रम राहिले फलंदाजांसाठी. सिंगल मात्र मिळतंय आणि सिंगलच्या सहाय्यानं 5व्या षटकाला सुरुवात झाली, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच आत्तापर्यंत 30. आणि तदनंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच आई एकविरा विरुद्ध JSR स्पोर्ट्स. दोन कर्णधारांना विनंती करतोय की इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीकरिता तयार राहायचं आहे. जाऊया मॅचकडे, जिथे पुन्हा एकदा हा फटका देखील चांगला खेळला आहे. या फटक्याच्या सहाय्यानं धावसंख्या सिंगलमध्ये कन्वर्ट होईल. 31 31 धावा. ऋतुराज गायकवाड इंडियामध्ये मात्र एक चांगलं क्रिकेट ज्यांनी पटकन दाखवून दिलं. चेन्नई सुपर किंग या संघाकडून मात्र सुरुवात केली. तदनंतर महाराष्ट्र क्रिकेट काउन्सिलमध्ये मात्र क्रिकेट चांगला खेळला आणि ज्याने मात्र 264 धावांचा रेकॉर्ड देखील तोडला गेला, जे मात्र काउंटी क्रिकेट महाराष्ट्रासाठी रिप्रेझेंट करत असताना. तदनंतर आपण पाहतोय 6 चेंडूंमागे 7 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील ठेवला, अर्थात तोच ऋतुराज गायकवाड, ज्याचा जर्सी क्रमांक 31. जेव्हा मात्र समोर होतं तेव्हा मात्र आठवण करून दिली जाते. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी देखील चांगली येते आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी बॉलिंग एंडलाच चान्स होता विकेटचा, परंतु आपण पाहतोय प्रेझेन्स ऑफ माइंड. अगदी क्षणार्धात निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात, जे मात्र आपण घेतोय. निर्णय घेत असताना चुकी झाली प्रथमेश याची, ज्याने किपिंग एंडला मात्र थ्रो केला आणि किपिंग एंडला थ्रो झाला असल्या कारणाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 33. आणि आत्तापर्यंत जर आपण पाहतोय आणि 5व्या षटकाचा खेळ चालू झाला आहे. आई एकवीर आणि JSR स्पोर्ट्स यांना विनंती करतोय की आपण रेडी राहायचं आहे. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल आई एकवीरा विरुद्ध JSR स्पोर्ट्स आजच्या दिवसात. यावेळीचा फटका चांगला खेळला. चेंडू मात्र जर आपण पाहिलं तपासून तर खऱ्या अर्थानं इथून चौकारापर्यंत कन्वर्ट झाला. या धावसंख्या 4 मात्र धावसंख्या 4चा स्कोर पुढे सरकतोय आणि धावा जर आपण तपासून पाहिल्या तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच आत्तापर्यंत साहिल 37 धावा धाव फलकावरती आहेत. 37 धावा आणि 5 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. 5व्या षटकाचा खेळ देखील चालू झाला आहे. अतिशय चांगल्या रीतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच प्रथमेश. दुसरं षटक त्याचं वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतं आणि संघासाठी 5वं, म्हणजे एके बाजूने तो सुरुवात देखील चांगली करतो आणि तदनंतर स्लॉक षटकात फलंदाजांना कसं थांबवायचं याची ज्याला चांगली जाणीव देखील आहे, अर्थात तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज इथे पुन्हा एकदा तयार होतील. चामुंडा डुक्टन संघ बॅटिंग करते. 37 धावांवरती आता पोहोचल्यात. यावेळीचा फटका अतिशय चांगला स्ट्रोक खेळलाय फलंदाज शैलेश, ज्याने मात्र चांगली बॅटिंग केली. ज्या वेळेला पहिला सामना झाला संघ अडचणीत होता, पराग मात्र बाद झाला होता, तेव्हा देखील शैलेश या खेळाडूनं मात्र चांगलं क्रिकेट दाखवून दिलं होतं आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तेच क्रिकेट तो दाखवून देतोय. सुंदर. दिलीपजी भोईर साहेब यांच्याकडून लगातारचे 3 षटकार आले शैलेश या फलंदाजानं, तर 500 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. शैलेशजी भोईर यांच्याकडून आपण पाहतोय बक्षिसांची इथे उधळण. शैलेशने जर सलगचे 3 षटकार आणले तर आपण पाहू शकाल त्याला कॅश प्राईज आहे, ते म्हणजेच दिलीप भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये. आई एकवीर आणि JSR स्पोर्ट्स या संघाला विनंती करतोय की टॉससाठी रेडी राहायचं आहे. अगदी 5वं षटक चालू आहे. शैलेशच्या मात्र 3 षटकारांना दिलीपजी भोईर साहेब यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. गोलंदाज इथे मात्र होतील तयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल धावसंख्या. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लगातारच्या 3 षटकार जर आपण पाहिले ज्यासाठी 500 रुपये आहेत आणि परंतु तो सिंगल मिळतंय. षटक क्रमांक या सिंगलच्या सहाय्यानं 5वं संपतं, जिथे 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखीन 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ कसा रंगला जाईल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. राहुल पाटील करतय दावा नवीन नसला कसा बक्षीस लावा. राहुल बाई करतय
लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि हॅट्रिकसाठी दिलीपजी भोईर यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज. खऱ्या अर्थानं खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम कसं करावं तर दिलीपजी भोईर साहेब. त्याचबरोबर आपण पाहतोय माजी उपसभापती पंचायत समिती पालघर अर्थातच आपण पाहतोय धानवा साहेब अर्थातच सुनीलजी पांडुरंग धानवा साहेब यांच्या माध्यमातून देखील लगातारचे 3 षटकार आणि हॅट्रिक विकेट याच्यासाठी 1111 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आपण पाहू शकाल बक्षिसांची इथे खैरात केली जात आहे. अगदी दुपारच्या सत्राला सुरुवात होते आहे आणि जर वेळेचा विचार केला तर आता आपण पाहतोय 12 वाजलेले आहेत. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अगदी तिसरा सामना चालू आहे. यानंतरचा सामना असेल तो म्हणजेच आई एकविरा विरुद्ध JSR स्पोर्ट्स. तर मी विनंती करीन JSR स्पोर्ट्स आणि आई एकविरा या संघाला की टॉस करिता आपण रेडी राहायचं आहे. अगदी महत्त्वपूर्ण भूमिका असेल टॉस आजच्या दिवसातला चौथ्या मॅचचा. पंचांनी मात्र आपण पाहतोय नो बॉल होता या आधीचा. तद्मती आपण पाहतोय फ्री हिट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु फ्री हिट असली तरी काय झालं, रूपचंद या गोलंदाजानं आपलं स्वतःचं रूप सिद्ध केलं. अतिशय चांगल्या रीतीनं वेगावर स्वार भन्नाट वेग मात्र हाताळला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या योग्य वेगाचा इथे उपयोग केला जातोय. सुंदर रीतीने मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू स्विंग आणि मिस असं आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू बाटाने बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू ऑन साईडला वळण दिलाय. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावतोय, जिथून मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि बघता 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 2 डावा पूर्ण झाल्या आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट. दोघांमधलं समन्वय, मी कम्युनिकेशनची साधनं जर तुमच्याकडे चांगली असतील, यस नो आणि वेट ही भूमिका जर तुमच्याकडे चांगली असेल तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या क्रिकेटच्या पटलावर धावबाद ही स्थिती बघायला मिळणार नाही. कम्युनिकेशन संवाद खूप महत्त्वाची भूमिका आहे, परंतु आजच्या या आधुनिक काळात या मोबाईलच्या जगात संवाद संपत चाललेत. आज नाती ही विखरत चाललेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पूर्वी ती टपालपेटी असायची ज्यामध्ये पत्र टाकायचं, एकमेकांची मात्र विचारपूस केली जायची, परंतु आज या मोबाईलच्या जमान्यामध्ये खऱ्या अर्थानं माणसं खूप आहेत, नाती खूप आहेत, परंतु ती नाती कमकुवत होत चाललीत. कारण आज दळणवळणाची साधनं भरपूर झालीत, परंतु नात्यांमध्ये गोडवा नाही. परंतु पहिलेचा काळ असं होतं जिथे मोबाईलची साधनं नव्हती, त्या टपालपेटीतून पत्र जायचं आणि तदनंतर मात्र एकमेकांची विचारपूस केली जायची. परंतु आजचा आधुनिक काळ बदलला आहे. आज इंटरनेट आंतरजालचं क्रिकेट पाहायला मिळतं. आज आपण पाहतो इंटरनेटचं मात्र आपण पाहतो हे जग पाहायला मिळतं. आधुनिक काळात झालेले बदल आणि आधुनिक काळात बदललेली नाती, आज सगळ्या गोष्टी काही बदलल्या आहेत. परंतु तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये हा चांगला षटकार खेळला शैलेशच्या बॅटमधून. लगातारचे 3 षटकार जर आले तर दिलीपजी भोईर साहेब यांच्यामधून 500 रुपयाचं कॅश प्राईज, परंतु शैलेशच्या या 2 षटकारांसाठी इथे 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. क्या बात आहे. मुख्य मॅचपीठावर आपण पाहतोय दिलीपजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. एक दिग्गज व्यक्तिमत्व. यावेळेस तिसरा देखील येईल का? चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली, विकेटचं पतन. शैलेश बॅक टू द डगआउट, गॉन. तर आपण पाहू शकाल पुढचा होणारा सामना आई एकविरा विरुद्ध JSR स्पोर्ट्स. मी आदरणीय सन्मान्य गणेशजी वावरे साहेब यांना विनंती करतोय की साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण पुढचा टॉस करणार आहोत. या टॉस करिता आई एकविरा आणि JSR स्पोर्ट्स टॉस बॉक्समध्ये मात्र तिथे आपण टॉस करणार आहोत. यस, तिथे मात्र आपण पाहतोय गणेश वावरे साहेब आपल्याला पाहायला मिळतील, यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. एक चांगलं व्यक्तिमत्व अर्थातच वस्रोळी ग्रामपंचायत सदस्य गणेशजी वावरे साहेब ज्यांच्या माध्यमातून इथे टॉस केला जातोय. षटक क्रमांक 6चा खेळ संपला, जिथे चौकार आला. 58 धावा फलकावरती लागल्या. 59 धावांचं टार्गेट राहिलं. गणेशजी वावरे साहेब मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल टॉस बॉक्समध्ये टॉस करत असताना एक कार्य सम्राट म्हणून ज्यांची भूमिका गणेशजी वावरे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. यस, टॉस इथे होतोय. अतिशय चांगल्या रीतीने मात्र टॉस झाला. पुढच्या मॅचचा आई एकविरा यस वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद गणेश वावरे साहेब. प्लीज मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती करतोय प्रत्येक संघाला की आपला 12th मॅन इथे, अन्यथा मॅच चालू होणार नाही. 12th मॅन जर इथे पोहोचत नाही तर मॅच चालू केला जाणार नाही, याची दक्षता घ्या, कारण खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची भूमिका आहे.
या सरळ पॅनलाइजला सामोरी जावं लागेल. 3 धावांची पॅनल्टी असेल. 12वा खेळाडू इथे आला नाही तर 3 धावांची पॅनल्टी. सामना चालू राहील पण 3 धावांची पॅनलाइज घ्यायला तयार राहायचं आहे. चला पराग तुम्हाला देखील विनंती करतोय तुमचा एक खेळाडू येऊ द्या एक्स्ट्रा. खऱ्या अर्थानं पण पाहू शकाल इथे तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही. तर जाऊया मॅचकडे जिथे मात्र आपण पाहू शकाल अतिशय चांगल्या रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू आला. टार्गेटचा जर आपण विचार करतोय तर जिथे 59 धावा या मात्र जमवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर कैलास चामुंडा डुक्टन संघाचे स्वतः संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत दयानंद भोईर साहेब. मी यांना अगदी कालच्या दिवसापासून पाहतोय. भरपूर परिश्रम, संघाची मात्र बांधणी चांगली झाली आणि त्यानंतर दयानंद भोईर साहेब आज स्वतः संघमालक आहेत परंतु इथे आपल्या 12th मॅनची भूमिका देखील बजावतात. एक कार्यदक्ष असं व्यक्तिमत्व दयानंद भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने मात्र तरुणांच्या प्रत्येक कार्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य जे मात्र करतायत ते मात्र आमच्या उजव्या हातावर निश्चित स्वरूपात आता बसलेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा अगदी संघ खेळतोय जिथे 59 धावांचं टार्गेट त्यांनी ठेवलंय आणि आता डिफेंड करण्यासाठी उतरलेला संघ चामुंडा डुक्टन दयानंद भोईर साहेबांचा संघ. डुक्टनचं एक अगदी महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व, सातत्याने मात्र तरुणांच्या गळ्यातलं तावीज होणारं व्यक्तिमत्व अर्थात आपण पाहतोय दयानंद भोईर साहेब. जाऊया मॅचकडे. हा चेंडू मात्र चांगला आहे. चांगल्या रीतीने मात्र कैलासनं लाईन ऑन लेंथमध्ये परिवर्तन केलं. बघा मागचा चेंडू जर आपण पाहिला जो मात्र डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता परंतु तदनंतर परिवर्तन मात्र झालं. एकंदरीत आपण पाहतोय तिसरा सामना आजच्या दिवसातला चालू आहे जिथे एका बाजूला युवा किंग सज्जनपाडा तर चामुंडा डुक्टन आणि चामुंडा डुक्टन या संघानं खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग ठेवली. 6 षटका आणि 60 डावा म्हणजे चांगल्या टोटलकडे तुम्ही अग्रेसर झालात म्हणायला हरकत नाही. परंतु आता जितू आणि मनोज या खेळाडूंना तुम्हाला शांत ठेवण्याचं काम संयमानं करावं लागेल. ही गोलंदाजी आहे ती अगदी पूरक आहे. नवीन फरीचा चेंडू कसा हाताळावा याचे देखील तुमच्याकडे टेक्निक असायला हवी लागते. त्याच्याकडे देखील तुमची क्वालिटी असणं गरजेची भूमिका आहे आणि जी क्वालिटी राखलंय या गोलंदाज कैलास यानं. 4 चेंडू धावसंख्या फलकावरती एक चेंडू वाईट सोडता एकाही चेंडूवर धाव इथे दिली नाही.
यावेळेस पुन्हा एकदा काय कमालीची गोलंदाजी. दयानंद भोईर साहेब देखील टाळ्या वाजवत आहेत आपल्या खेळाडूंसाठी. आणि का नको, जर चांगलं क्रिकेट आपला संघ जर इथे हाताळत असेल तर निश्चित स्वरूपात त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे. चामुंडा डुक्टन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये अतिशय चांगली क्रिकेट ज्यांनी दाखवून दिलं. गोलंदाज कैलास, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी वाईट चेंडू जर सोडला तर मेडन षटक होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या फलकावरती एक इक्वेशन दिसते, 30 बॉल आणि आता 58 ची गरज. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया अनिकेत काकडे यांना. थँक्यू सो मच. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल अविनाश येत आहेत. पहिलं षटक कैलास याचं अगदी महत्त्वपूर्ण राहिलं. समजदारीनं मात्र गोलंदाजी स्वीकारली, ज्याने मात्र खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट दाखवून दिलं. गोलंदाजी मार्कवर अविनाश येत आहेत. युवा किंग सज्जनपाडा हा संघ बॅटिंग करतोय. डाव्या हाताचा फलंदाज मनोज, अगदी पहिला चेंडूचा मान इथे त्याला मिळेल या सामन्यातला. आजच्या दिवसातला तिसरा सामना. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मनोज आपल्याला पाहतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय जितू, अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. गोलंदाज तयार अविनाश, राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू देखील चांगला. काही कमालीची गोलंदाजी पहा. ही गोलंदाजी तुमच्याकडे असणं गरजेची भूमिका आहे. ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं त्याच प्रकारचं षटक इथे दुसऱ्या षटकाची सुरुवात केली. म्हणजेच जे तुम्ही पाहता ते तुम्ही करता, जे तुमच्या मनामध्ये ती कृती मात्र तुम्ही आता स्वतः साकारताय. जी मात्र गोलंदाजी कैलासची राहिली, अगदी मनामध्ये विचार केला की कैलासच्या गोलंदाजीसारखी गोलंदाजी आपल्याला करायची आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पंच सांगतात की मिसिंग लेग. धावसंख्या जर आपण पाहिलं तर इथे एकावरती स्थिर आहे. चामुंडा डुक्टन या संघाची स्थिती आता अगदी चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये मी नक्की म्हणेन, कारण ज्यांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय. युवा किंग सज्जनपाडा, युवा नावामध्ये मात्र टॅलेंट आहे, यंग असं मात्र संघाची मात्र बांधणी झाली, परंतु इथे फटकेबाजी होत नाही आहे. पुन्हा एकदा लोन फुलटसचा चेंडू, जिथे मात्र ऑन साईडला मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावला. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचेल ती, म्हणजेच आता 2 या धावसंख्येवरती. 9 बॉल फेकून झाले आणि तब्बल धावसंख्या ही फक्त 2 वरती आहे. येणाऱ्या काळात इथून स्पीडअप करावं लागेल. फलंदाज जितू आणि मनोज यांच्यातला एकाला ड्रायव्हिंग सीटवर बसावं लागेल आणि मोठे फटके शोधणं हे देखील तेवढीच गरजेची भूमिका. परंतु गोलंदाज देखील सांगतात की फलंदाज चांगले असते तरी काय झालं, आम्ही देखील आमच्या संघामध्ये काहीतरी चांगला करण्यासाठी आलेलो आहोत. एक चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाला आहे, तर त्या स्पर्धेचा मात्र चांगल्या रीतीने आम्हाला आनंद घेता आला पाहिजे. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात. 3 बॉल आणि 2 धावा. अगदी चेंडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि अगदी चांगला झेल टिपला. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन, पहिला लागलेला हादरा आणि पहिला इथे मात्र विकेट बुजासला परततोय. गॉन. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 2 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. ब्रँड ऑफ आगरवाडी अर्थात सुजितजी पाटील हे मात्र जोडले जात आहेत. महावितरणमध्ये मात्र कार्यरत आहेत. अगदी पुण्याचं काम, लोकांच्या घरोघरी प्रकाशाचं काम करतायत. कोणाच्या घरात प्रकाश देणं अगदी महत्त्वाची भूमिका. अर्थात सुजितजी पाटील आगरवाडी हे मात्र आमच्यासोबत जोडले जात आहेत. या स्पर्धेकरिता शुभेच्छा त्यांच्या भरपूर आहेत आणि आगरवाडीचं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं, अर्थात MSCB मध्ये कार्यरत सुजितजी पाटील, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. जाऊया मॅचकडे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुंदर रीतीचा खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं.
आणि धावसंख्या 3 वरती स्थिर आहे. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखीन शेवटचा चेंडू लास्ट बॉल असेल आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू पंचांनी 2 हात समांतर केलेत, अर्थात वाईट चेंडू असेल आणि या वाईट चेंडूने मात्र धावसंख्या 1 मिळाली. या 1 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकली, 4 वरती जाऊन पोहोचते. आता चेंडू आहेत 25 आणि धावा जमवायच्यात 55. आपण पाहतोय अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 25 बॉल 55ची गरज. यावेळेस हा चेंडू देखील चांगला हाताळला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 समाप्तीवर 2ची सरासरी राखत धावा जाऊन पोहोचतील 4 आणि गडी बाद झालेत ते म्हणजेच 1. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. येऊया पुन्हा एक दिया SPL मध्ये. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र आपण पाहतोय शैलेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. अर्थातच दयानंद भोईर साहेब आम्हाला सांगतात येत आहेत की गोलंदाजी मार्कवर हे मात्र शैलेश आले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. अगदी आपण पाहतोय धावांना कुलूप लावलंय. की फॅक्टर फलंदाजी करावी लागेल. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मॅच चालू झाला, जिथे मात्र कालच्या दिवसात पहिला दिवस होता. यशस्वी जयस्वाल याचं मात्र चांगलं क्रिकेट राहिलं. भारताने पहिल्या डावात 396 धावा जमवल्या आणि आता इंग्लंड संघाची बॅटिंग असताना एका बाजूला झॅक क्राउली आणि बेन डकेट हे मात्र 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे खऱ्या अर्थानं 34 वरती नाबाद खेळतात. इथे मोठा विकेटचं पतन पाहायला मिळालं. अर्थात रूपचंद सारखा खेळाडू तंबूच्या आजला परततोय. गॉन. यस, आपण पाहू शकाल दिलीपजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. बक्षिसांची मात्र खैरात आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश बुंधे यांनी जर 3 षटकार आणले तर आदरणीय सन्मान्य दिलीपजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज 5000 आपल्याला पाहायला मिळतात. 500 आपण पाहू शकाल 500 रुपये इथे मात्र आणि 3 चौकारांना देखील 500 रुपये, म्हणजेच भरपूर बक्षिसांची इथे खैरात केली जाते. पाहूया इथून आपण पाहतोय हे चौकार आणि षटकार येतील का. जर मात्र इथून तुम्हाला 500 रुपये जिंकायचं आहे तर इथून सुंदर रीतीने गोलंदाजी, काही कमालीचा चेंडू हाताळला. वेगाचा सौदागार अर्थात शैलेश सुपर्ब लाईन और लेंथनं गोलंदाजी. समोर गणेश बुंधे असले तरी काय झालं, मी देखील माझ्या संघाचा अगदी प्रमुख गोलंदाज आहे. संघ मालकानं माझ्यावर दाखवलेला विश्वास, कर्णधारानं दिलेली जबाबदारी ही मला उत्तम जाणीव आहे. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय चांगलं क्रिकेट. यावेळेस गणेश बुंधे हे मात्र सांगतात की भरपूर वेळ तो तुला सुगंध देणार नाही. इथून जर आपण पाहिलं तर आलाय गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला, उडन खटोला. षटकार 6. दीपकजी धुमाडा साहेब यांच्या माध्यमातून गणेशजी बुंधे यांच्या प्रत्येक षटकारिकरिता 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धावसंख्या 10 वरती पोहोचली आणि या 3ऱ्या षटकाचा खेळ देखील चालू झाला. शैलेश्वर मात्र हल्ला केलाय.
यावेळेस पुन्हा एकदा पाडल स्वीपचा फटका, चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली, परंतु झेल सुटला. आता गणेश बुंदे यांनी अगदी आकाशाकडे पाहिलं की संधी मिळाली. खऱ्या अर्थानं पण पाहू शकाल कठीण काळात भगवंताच्या हाका करतो तो म्हणजेच मनुष्य, परंतु त्याच भगवंताला किती परिश्रम होते हे कोणी बघत नाही. ज्या अनुषंगानं आता अगदी आपण पाहतोय झेल सुटल्यानंतर प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय दीपकजी धुमाळ साहेब यांच्याकडून मनोजकरिता देखील प्रत्येक षटकारला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलगचे 3 षटकार दिलीपजी भोईर साहेब यांच्याकडून मात्र आपण पाहतोय हा देखील फटका भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली, विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट गॉन. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती आणि 3 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील चालू झाला. गणेश बुंदे 3 चेंडू आणि 7 वरती आतापर्यंत बॅटिंग करतायत आणि येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर त्यांना हाच खेळ मात्र पुढे देखील स्वीकारावा लागेल. अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. युवा किंग सज्जन पाडा या संघाला 19 बॉल आणि 48 धावांची गरज आहे आणि या 48 धावा कशा जमवल्या जातील. रोहित आलाय नवीन फलंदाज. यावेळेस सॉफ्ट हँड मात्र खेळला आणि या जेंटल पुश करा आणि खुश राहा ज्या अनुषंगाने आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या. 3 षटकांचा खेळ संपतोय जिथे 13 धावा आणि 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. चला मुख्य व्यासपीठावर मोनितजी कडू जरा आपण पाहतोय ॲक्शन टिपायचे आहेत जे मात्र प्रमुख आमचे इथे अतिथी आहेत. अगदी आपण पाहू शकाल कॅमेऱ्याच्या माध्यमातून ॲक्शन टिपले जात आहेत. दिलीपजी भोईर असतील आपल्याला पाहायला मिळतात, त्यानंतर गोवारी साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. कैलासजी कोलेकर साहेब देखील आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. अर्थात जर आपण पाहिलं तर श्री गणेश वावरे साहेब सदस्य ग्रामपंचायत वस्त्रोली खर्शेत तथा विभाग प्रमुख नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल तब्बल 1001 रुपयाची देणगी आली. दिलीपजी भोईर कोलेकर साहेब आहेत. तदनंतर आपण पाहतोय ते म्हणजेच गणेश वावरे साहेब आहेत आणि तदनंतर दिग्गज मान्यवरांनी मात्र हे गजबजून गेलेलं आमचं मुख्य व्यासपीठ. चला वेळ कमी घ्या, पंच ताकीद द्यायचे की टीम मीटिंग्स कमी घ्या. आजच्या दिवसातले 8 सामने आपल्याला अगदी वेळेत कव्हर करायचे आहेत. वेळेचा विचार केला तर आता जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 12:30 वाजलेले आहेत. त्या अनुषंगाने मात्र वेळ कमी खर्च करा. यस गोविंदजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अविनाश मात्र हे दाखल होतील. ज्यांचा षटक मात्र असेल ते म्हणजेच दुसऱ्या संघासाठी 4थं. आता इक्वेशन असं आहे जिथे चेंडू आहेत 18 आणि धावा जमवायच्या 46. पुढचा मॅच आई एकविरा विरुद्ध JSR स्पोर्ट्स. आई एकविरा या संघाने मात्र आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं नाणेफेक जिंकलं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकार.
सो मच. 17 बॉल आणि 48ची गरज. 17 बॉल आणि 46 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. विनाश यावेळेस आपण पाहतोय पंच विवेक चितवणे यांचे मात्र हात समांतर होत आहेत की हा चेंडू मात्र वाईड असेल. इथून आता 45 इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. 17 बॉल आणि 45ची गरज. 45ची गरज आणि 17 चेंडू. भरपूर चांगलं क्रिकेट मात्र इथून तुम्हाला खेळून दाखवावं लागेल. बॅटिंग करणारा संघ थोडंसं आता आपण पाहतोय बॅकफुटला आलाय, कारण इथून धावा जमवणं तेवढंच गरजेची भूमिका आहे. परंतु 4 गडी बाद झालेत. महत्त्वपूर्ण खेळाडू बाद झाल्यानंतर यावेळेस आपण पाहतोय फटका भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली आणि चेंडू मात्र निघून जाईल. अगदी पराग दानवा यांच्या डोक्याला बिट करत, अर्थात सीमा पार आलाय षटकार 6. झुमकावाली पोर हाय नदी तडीले चालनी. हाय झुमकावाली पोर हाय नदी तडीले चालनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती जर आपण पाहिली तर आत्तापर्यंत अर्थातच 20 धावा लागल्या जात आहेत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 16 बॉल आणि 39ची गरज असेल. 16 बॉल आणि 39ची गरज. 39ची गरज आणि 16 बॉल. अतिशय सुंदर रीतीने आपण पाहतोय क्रिकेटचं बॅट आणि बॉलमधलं एक कडवा संघर्ष. अतिशय चांगल्या रीतीचं क्रिकेट आपण पाहिलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी 4थ्या दिवसामध्ये दाखल झालो. सिंगल मिळाली आणि 21 धावा धावफलकावरती मिळत आहे. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली. म्हणजेच आता जर आपण समीकरण पाहिलं तर 15 बॉल आणि 38 धावांची गरज. चेंडू भरपूर काळ हवेत. यष्टीरक्षक स्वतः पुढे सरसावले आणि ज्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय इथे एक झेल टिपला. विकेटचं पतन. फलंदाजांना परतीचा प्रवास करावा लागेल. गॉन. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे, जिथे आता 14 बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच 38 या धावसंख्येची. पुढचा होणारा मॅच आई एकविरा विरुद्ध JSR स्पोर्ट्स. रेडी राहायचं आहे पुढच्या मॅचकरिता. गोलंदाज इथे तयार होतील. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक खाली. अगदी मात्र आपण पाहतोय अविनाश चापके यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हा झेल निश्चित स्वरूपात मात्र सुटला गेला. यावेळी 6 देखील फटका शॉर्ट पॉइंटला, जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि पंचांनी मात्र बोट इथे देखील आकाशाकडे उचललंय. तू चल मे आया ही द्विधा स्थिती. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ युवा किंग सज्जनपाडा या संघाला भरपूर वेळ मात्र काही चांगलं क्रिकेट खेळता येत नाहीये, कारण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभं राहायला तयार नाहीयेत. विकेट मात्र डाऊन होतंय. इथे जर आपण पाहिली तर 6वा गडी बाद होतोय. 22 धावा आणि 6 गडी बाद. 24 चेंडूंचा खेळ झाला. तत्पूर्वी चामुंडा डुकटण या संघानं इथे मात्र एक चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्यांनी रीड केलंय म्हणायला हरकत नाही. दिलीपजी भोईर साहेब मात्र इथून रजा घेत असताना आणि दीपक दुमाडा साहेब मॅन फ्रॉम पोचाडे, एक पोचाडे गावचं अद्भुत व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल 1000 रुपयाची देणगी आली. दीपकजी दुमाडा साहेब पोचाड्यावरून बिलॉंग करतात. त्यांनी मात्र या सूर्या प्रीमियर लीग करिता तब्बल 1000 रुपयाची आर्थिक सहाय्य देणगी तुमच्यापर्यंत या स्पर्धेला पोहोचवली. धन्यवाद साहेब, तुमचे देखील आभारी आहेत. 12 बॉल आणि 37 धावांची गरज असेल. 12 बॉल आणि 37ची गरज. 37ची गरज आणि 12 बॉल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर आपण पाहिले तर अर्थात शैलेशला आपण पाहू शकाल. 12 बॉल आणि 37 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर शैलेश तयार.
यावेळी जर आपण पाहिलं तर दांडी गुल अगदी पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकाल जिथं जसं मात्र स्टंप्सचा इथे उद्ध्वस्त झाला तसं मात्र दयानंद भोईरसरांच्या शब्द तोंडातून देखील एक शब्द बाहेर आला की काय कमालीचा चेंडू, गुड बॉल. आणि आपल्याला पाहायला मिळालं तिथून चांगला बॉल आणि 37ची गरज. इथे मात्र जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर रीतीनं खेळ मात्र रंगतोय गोलंदाजी करणारा संघ. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळायचा होता, यॉर्करचा प्रयत्न राहिला परंतु लोन फुल टॉस फलंदाजाला समाचार घेता येत नाही. युवा किंग सज्जनपाडा या संघाची मात्र आता खऱ्या अर्थानं एक नाजूक स्थिती पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक जर आपण पाहिला तर 8. आता रिक्वायर्ड रन रेट 18.50 वरती पोहोचला म्हणजेच मोठे फटके येणं गरजेची भूमिका. 10 बॉल आणि 37ची गरज. अतिशय चांगला मात्र झेल टिपला गेला. अगदी आपण पाहतोय व्यवस्थित आय कोऑर्डिनेशन बघायला मिळालं आणि चांगला झेल टिपून आता मात्र फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परततोय. शैलेशची मात्र गोलंदाजी चांगली राहिली, ज्याने आतापर्यंत 4 गडी बाद केलेत. त्याच्यासाठी दिलीपजी भोईर सरांकडून त्याच्या षटकारांकरिता 200 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलेला आहे. आणि आपण बघतो आता गोलंदाजी देखील चांगली करतोय. शैलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आकाश जे मात्र दाखल झालेत. पाहूया आकाश काय करतील. 10 बॉल आणि 37 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण पाहतोय चामुंडा डुक्टन योगेशजी धडपी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि या स्पर्धेचे मात्र आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय अतिशय चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राहुल दानवासरांचे अथक परिश्रम. आज सूर्या प्रीमियर लीग मात्र सूर्या गट हा देखील झाला, ज्याच्यामध्ये मोलाचा वाटा, सिंहाचा वाटा राहुलजी दानवा यांचं देखील मी निश्चित स्वरूपात नाव घेईन. फक्त समालोचक नाही तर एक मुख्य आयोजक, कसं तरुणांना एकत्रित करता येईल याचं देखील काम करतायत. प्रत्येकांमध्ये मिळून मिसळून राहण्याचं काम जर असेल तर राहुल दानवा हे देखील नाव मी इथे उल्लेख करीन. कारण या बेल्टमध्ये प्रथमतः आम्हाला समालोचन करण्याची संधी कोणी दिली असेल तर त्यांचं नाव आहे आदरणीय सन्माननीय राहुलजी दानवा साहेब. यावेळी ऑन साईडला फटका खेळला, चेंडू अगदी कार्पेटला रोल करतोय, निघून जाईल का सीमा पलीकडे. डीपमधून शतरक्षक पुढे सरसावला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 मिळतील. या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजेच आतापर्यंत 24 धावा लागल्या जात आहेत. येणाऱ्या काळात 9 बॉल आणि 35ची गरज आहे. वेळेचा विचार केला तर 12:36 मात्र होतात आणि अगदी तिसरा मॅचकडे आपण अग्रेसर झालोय. पुढचा मॅच आहे एकविरा विरुद्ध JSR स्पोर्ट्स यांच्यातला द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. आठ बॉल आणि 35 धावांची गरज. 8 बॉल आणि 35ची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अगदी स्कोर कार्डचा जर विचार केला तर फलंदाज आहेत परंतु मोठे फटके काही शोधता येत नाही. नशिबानं साथ दिली परंतु शॉट थर्डमॅनला अगदी जीवाचा आटापिटा करत योगेशजी धडपी आपल्याला पाहायला मिळाले. कर्णधार पद ज्यांच्या हाती आहे, जबाबदारीनं खेळ करावा लागेल, ज्या अनुषंगाने इथे सिंगल मिळाली. आता 7 बॉल आणि 34ची गरज. म्हणजे येणाऱ्या काळात सर्व षटकार हीच तुमच्याकडे शेवटचं ऑप्शन राहिलं आहे. बॅटिंग करणारा संघ एकविरा आपलं क्षेत्ररक्षण फील्ड अरेंज करण्यासाठी लगेच रेडी राहायचं आहे. हा सामना संपल्यावर हस्तांदोलन करून हे 2 संघ मात्र मैदानाचा ताबा सोडतील. आणि JSR स्पोर्ट्स या संघाला विनंती करतोय की आपण आपले फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. इथे जर आपण पाहिलं तर चला पंच डिसिजन कळवायचं आहे. इथून आपण चेक करणार आहोत. पाटील नेटवर्कची टीम, मुनीत कुडूचं मात्र इथे कौतुक. खूप कमालीने मात्र आपण पाहतोय कॅमेरा वर्क ज्यांच्या माध्यमातून राहते. आणि एका बाजूला आपण पाहतोय ऑपरेटर साहिल अतिशय सुंदर रीतीने मात्र काम करतायत. इथे चांगला झेल मात्र टिपला आणि अगदी जर आपण पाहिलं
यस इज गॉन. इथे फलंदाज मात्र परतीचा प्रवास करेल. अतिशय चांगला झेल टिपला. यस, विकेटचं पतन फलंदाजाला इथून मात्र बाद व्हावं लागेल. अतिशय चांगल्या रीतीने मात्र आपण पाहतोय. यस, षटकार नसेल. ऑल राईट, त्यांनी अगदी इन ऍक्शन मध्ये चेंडू फेकला देखील. यस, आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की इथून जर आपण पाहिलं तर 6 धावा मात्र सेव्ह केल्या. अगदी शेवटच्या काळात काय झालं, सामना ऑलमोस्ट आम्ही विजयाच्या शिखरावर आहोत, तरी काय झालं, रन रेट देखील आम्हाला तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण लीडिंग टेबलला आपल्याला पाहता लीड करायचं आहे, पॉईंट्स टेबलला लीडिंग करायची आहे. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय चांगलं क्रिकेट. यावेळी समोरच्या दिशेनं चेंडू अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेने गेला. जिथून जर आपण पाहिलं नवीन गोलंदाजी मार्कवर आकाश, जिथे 6 बॉल आणि 33ची गरज असताना पहिल्या चेंडूवर सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या सहाय्याने आता 5 बॉल आणि 32ची गरज असेल. 5 बॉल 32 धावांची गरज, 32 धावांची गरज आणि 5 बॉल, म्हणजे जरी सर्व षटकार आले तरी देखील हा सामना आता चामुंडा डुक्टन अर्थातच दयानंद भोईर साहेबांचा संघ इथे विजयाच्या छायेमध्ये आहे. आणि आपण पाहू शकाल यावेळीस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने मात्र खेळलाय आकाशचा फटका, जिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण डीपमधून झालं. चांगल्या रीतीने मात्र क्षेत्ररक्षण केलंय. सकाळच्या सत्रात सज्जनपाडा या संघाचा खेळ चांगला राहिला. गणेश बुंदेची क्वालिटी बॅटिंग राहिली, परंतु या मॅचमध्ये हताश, हतबल आणि निराश मनाने परतीचा प्रवास करावा लागला. आता 4 बॉल आहेत आणि 31 धावांची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो, वेळ अगदी कमी आहे. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. दांडी गुल, क्या बात आहे. मागचा दरवाजा उघडा राहिला, तिथून मात्र शिरकाव झाला गोलंदाजाचा आणि आपण पाहू शकाल अतिशय चांगली गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी. शेवटच्या क्षणाला देखील सहज हार मानणाऱ्यांमधले आम्ही नाहीत. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय अतिशय चांगल्या रीतीची गोलंदाजी. सहज कुणालाही विजय मिळवून देणार नाही, सहज पराभव देखील सहज करू देणार नाही, तर तुम्हाला त्यासाठी देखील भरपूर परिश्रम घ्यावे लागतात. ज्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी, तिखट गोलंदाजी. शेवटचं षटक, 3 बॉल आणि 31 धावांची गरज. अगदी मात्र सामना एक हाती. इथे मात्र विजय मिळाला म्हणायला हरकत नाही, कारण अर्ध्याही धावा मात्र अर्धा पडाव देखील करता आलं नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. युवा किंग सज्जनपाडा हा संघ पाहायला मिळतोय. 30 बॉल आणि 31 धावां, 3 बॉल आणि 31 धावांची गरज, अशी मात्र स्थिती आता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय युवा किंग सज्जनपाडा या संघाकरिता. यस, मॅच चालू होईल. पुढचा देखील अगदी महत्त्वाचा आहे. एकविरा या संघाला विनंती करतोय की प्लीज आपण रेडी राहायचं आहे. आणि बॅटिंग करणारा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे JSR स्पोर्ट्स साई भोईर. पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच कालच्या दिवसात मंडळाचे अध्यक्ष आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 बॉल आणि 31ची गरज. अगदी 4था दिवस, सूर्या प्रीमियर लीग, भरपूर परिश्रम घेऊन मात्र ही स्पर्धा 30 गावांना एकत्रित करणं आणि तदनंतर मात्र लीग पद्धतीने मात्र स्पर्धा खेळवणं भरपूर कठीण असतं, परंतु ते करून दाखवलं. अर्थात या आयोजक मंडळींना मानाचा मुजरा असेल, त्यामध्ये विशेषतः राहुलजी दानवा यांचं मात्र भरपूर परिश्रम या स्पर्धेकरिता राहत आहेत. आता 1 बॉल आणि 31ची गरज आहे. 1 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटचा बॉल, लास्ट बॉल. यावेळी शेवटचा चेंडू देखील डॉट आला आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. 28 धावांवरती आपण पाहू शकाल. इथे मात्र दयानंद भोईर साहेबांचा संघ जिंकलाय. चामुंडा डुक्टन आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्ले. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत, जिथे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच शैलेश, ज्याने मात्र 2 षटका हाताळली, 4 विकेट घेतले. बॅटिंग करत असताना 12 बॉल 24 धावा. आणि दिलीपजी भोईर सरांकडून हे 200 रुपये आले, ते मी विनंती करीन दयानंद भोईर साहेब